झी 24 तास एक पाऊल पुढे। किरण ठाकूर, आपण बेळगावच्या विजयाचा अन्वयार्थ लावतो त्यावेळी अर्थातच त्या संदर्भात विषय येतो तो म्हणजे बेळगाव सीमा प्रश्नाचा। या सीमा प्रश्नाचा उल्लेख करताना नेहमीच एक वाक्य गोष्ट आपल्या नजरेसमोर येते, तो म्हणजे 66 सालमधला महाजन आयोग। महाजन आयोगाचा जर त्यावेळी विचार केला तर महाराष्ट्राला नाकारलेली गावं होती, त्यावेळी बेळगाव होतं। त्या बेळगावमध्ये महाराष्ट्रीय मराठी माणसाची संख्या होती 52%, कानडी लोकांची संख्या होती 23%। त्यानंतर जर भालकीचा विचार केला तर 59% मराठी माणूस होता, 30% होता कानडी माणूस। असं असताना आणखीन एक महाराष्ट्र सरकारने विचारात घेतलं ती म्हणजे 1951 ची जनगणना। त्यातही 52% मराठी माणूस हा बेळगावात होता तर 25% कानडी माणूस होता। कागदपत्र आपल्या बाजूने बोलतायत, सगळे न्याय निर्णय आपल्या बाजूने बोलतायत, मग ही हतबलता महाराष्ट्राच्या नेत्यांकडे येते कशी, काय सांगाल याबद्दल? एकतर न्याय द्यायचा नाही ठरवल्यानंतर न्यायाधीश सुद्धा निवृत्त असलेले कसं करतात त्याचा प्रत्यक्ष महाजन हा अहवाल आहे। महाजन अहवालात एवढी विसंगती आहे, त्यावर बॅरिस्टर अंतुले यांनी पुस्तकच लिहिलेलं आहे, महाजन कमिशनचं वस्त्रहरण, महाजन कमिशन अनकवर्ड, आणि त्यामध्ये पानोपानी विसंगती दाखवलेली आहे। बेळगाव महाराष्ट्राचं आहे, मराठी लोकांचं आहे, मान्य करायचं, पण ते द्यायचं नाही हे ठरवायचं। आज खानापूरची गावं तर काय बिघडतं, म्हणजे काळी प्रोजेक्ट कर्नाटकाला द्यायचा ठरवायचा आणि कारवार हे त्यांना सुपा हल्याळ कारवार देऊन टाकायचं। आज महाजन हा न्यायाधीश होता की कर्नाटकचा वकील होता हा प्रश्न पडावा। अहो, निजलिंगप्पांनी यशवंतराव चव्हाणांवर कुरघोडी केली। कमिशन ज्यावेळेला सेनापती बापटांनी उपोषण केलं, सेनापती बापट कवितेत म्हणायचे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र हा आधार भारताचा। आणि असे सेनापती बापट ज्यावेळेला उपोषणाला बसले त्यावेळेला महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान होईल, त्यांच्या जीवाला धक्का लागला तर, केसालाही धक्का लागला तर, म्हणून यशवंतरावांनी बॅरिस्टर नाथपेंना मध्यस्थी घातलं आणि त्यामधनं इंदिरा गांधींनी कमिशन नेमलं। पण त्या कमिशनला कुणाची वर्णी लावायची हे निजलिंगप्पांनी ठरवलं। म्हणजे अगोदर न्यायाधीश ठरवला, म्हणजे मॅच फिक्सिंग केलं, हे नंतर उजेडात आलेलं आहे। आणि रामकृष्ण हेगडेंनी मोठी थैली दिली महाजनला आणि आपल्यासारखा अहवाल लिहून घेतला, हे सत्य आहे। आणि हा अहवाल महाराष्ट्राच्या विरुद्ध गेला, ह्या आचार्यत्वेने पहिल्यांदा मराठ्यात केलं। बॅरिस्टर नाथपेंनी लोकसभेत तोप डागली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अभूतपूर्व असं शिवसेनेचं आंदोलन केलं, मोरारजीची गाडी अडवली आणि त्या ठिकाणी 69 साली 67 हुतात्मे झाले। महाजन पूर्ण गाडला गेला। इंदिरा गांधींनी पुढे जाऊन लोकसभेमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगाव शहर आणि 7 गावं बेळगावच्या बाजूची आणि त्याचबरोबर हल्याळची गावं देऊ केली, बिदर भालकीची काही गावं देऊ केली, सुपा कारवार नाही द्यायचं ठरवलं। पण हे कुणाला मान्य नव्हतं, बेळगावची फाळणी मान्य नव्हती, म्हणून पुन्हा एकदा हे बाजूला पडलं। बेळगावची राजमार्गावरनं फाळणी करावी आणि द्यावं असंही ठरलं, रेल्वे लाईनवरनं मान्यच नव्हतं। आणि त्याच्यानंतर विशाल गोमंतक करावं हाही पर्याय आला। पण त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळेला विचारलं, SM जोशींनी मान्यता दिली विशाल गोमंतक ही बाळासाहेब ठाकरेंची कल्पना, पण विशाल गोमंतक होऊन मराठी भाषा टिकेल, त्या ठिकाणी कोकणी सुपा हल्याळ कारवारची टिकेल, म्हणून विशाल गोमंतकचा पर्याय आला होता। पण यशवंतराव चव्हाणांनी एक दिवस घेतला आणि सांगितलं की त्यांना भीती वाटली की विदर्भ आणि मराठवाडा वेगळा होईल, म्हणून यशवंतराव म्हणाले की आम्हाला दुसरं मराठी राज्य नको, आणि विशाल गोमंतकचा पर्याय बाजूला पडला। ही सत्य परिस्थिती आहे। नक्कीच आपली राजकीय ध्येय धोरण सांभाळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रानं इतिहास जोपासण्याच्या नादात भूगोलावर अन्याय केला, हे वास्तव आपण पुसू शकणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।